नमस्ते सर्वांना. आज 4 जानेवारी म्हणजेच आपली आज सकाळी 11 ते 12 या वेळेमध्ये एमपीएससीची कंबाईन ग्रुप बी ही परीक्षा पूर्व परीक्षा झालेली आहे. आता आपण इतिहास या विषयाचे प्रश्न कशा प्रकारचे आले होते प्लस त्याची आन्सर की एक आपण म्हणत की संभावित आन्सर की आणि त्याचं एक्सप्लेनेशन आज आता आपण बघणार आहोत. त्यामध्ये सर्वांनी पहिले तर कमेंट सेक्शन मध्ये सांगायचंय की आता पेपर कसा होता आणि त्याबद्दल तुम्ही तुमचा जो अभिप्राय तो नक्की सांगा. पहिला प्रश्न जो इतिहासामध्ये विचारला गेला होता तो म्हणजे प्रार्थना समाज या संस्थेबाबत होता. आपला जो एमपीएससी इतिहासामधला जो टॉपिक आहे समाज सुधारणा चळवळी त्याबद्दल हा प्रश्न होता. त्यामध्ये पहिलं जे स्टेटमेंट आहे, नाम जोशी यांनी सोशल सर्व्हिस लीग स्थापून मजुरांची स्थिती सुधारण्याचे प्रयत्न केले. ऑफकोर्स बरोबरच आहे. देशसेवेसाठी नामदार गोखले यांनी सर्वंट्स ऑफ इंडिया सोसायटी ही संस्था सुद्धा प्रार्थना समाजाशी निगडीत आहे. अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांनी डिप्रेस क्लासेस मिशन. सो महर्षी विठ्ठलरामजी शिंदे हे आपल्या प्रार्थना समाजाशी निगडीत आहेत. सो आपण असं म्हणू शकतो की ए, बी आणि डी. आता राहिला प्रश्न सी चा. या समाजाच्या वतीने नाशिक येथे अनाथ आश्रम काढण्यात आले होते. तर याचा उल्लेख आपल्याला कुठेही सापडत नाही. एक मला जो उल्लेख सापडतो तो म्हणजे अनाथ आश्रम काढण्यात आलं होतं, फक्त ते पंढरपूरला आहे, नाशिकमध्ये नाही. ओके, तर आपण हे सी हा स्टेटमेंट आपण कॅन्सल करत आहोत, म्हणून याचं उत्तर असेल ए, बी आणि डी फक्त. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात, तो म्हणजे ब्रिटिशांनी मुझफ्फरपूर बॉम्ब खटल्या संदर्भात लिखाणाबाबत यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल केला होता. आता लक्षात घ्या, अच्युतराव कोल्हटकर आणि पृथ्वीगीर हरिगीर यांच्यावरती देशद्रोहाचा खटला कधीही चालवण्यात आलेला नाही. आता राहतो प्रश्न लोकमान्य टिळकांचा, तो तर आपल्याला माहितच आहे की त्यांच्यावरती देशद्रोहाचा खटला दाखल झाला होता आणि त्यांना मंडालेच्या तुरुंगात पाठवण्यात आलं होतं. शिवराम पंत परांजपे. तर गंमत अशी आहे की दोघांवरती सुद्धा जो देशद्रोहाचा खटला दाखल करण्यात आला होता तो 1908चाच आहे आणि आपला जो मुझफ्फरपूर बॉम्ब खटला आहे तो सुद्धा याच काळातला. तर आता आयोग काय उत्तर देणार आहे याच्याबद्दल आपल्याला जरा बघितलं पाहिजे. आयदर लोकमान्य टिळक सुद्धा दिलं जाऊ शकतं किंवा शिवराम पंत परांजपे. एक्झॅक्टली कोणाबद्दल आयोग उत्तर सांगणार आहे म्हणजे कोणाचं उत्तर देणार आहे हे आपल्याला जरा बघितलं पाहिजे. लोकमान्य टिळकांनी केसरीमध्ये या खटल्याबाबत लिहिलं होतं आणि शिवराम पंत परांजपे यांनी काळ हा जो न्यूजपेपर आहे यामध्ये लिहिलं होतं. ओके, सो आपण चेक करूयात की आयोग याचं उत्तर काय देणार आहे. माझ्या मते याचं उत्तर शिवराम पंत परांजपे असं दिलं जाऊ शकतं. पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न अगदी सोपा होता. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की काँग्रेसचे अधिवेशन आणि त्यांचे अध्यक्ष त्यातल्या त्यात सुद्धा सुरुवातीची 5-6 आणि नंतरची काही महत्वाची अधिवेशन आहेत ते आयोग दरवर्षी विचारतं. त्यापैकीच हा एक प्रश्न आहे. त्यामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे 1887 चे अध्यक्ष कोण होते? बद्रुद्दीन तय्यबजी. ओके, आपण पाठ करताना सुद्धा काँग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष तर ते म्हणजे बद्रुद्दीन तय्यबजी, ते मद्रास अधिवेशनाचे अध्यक्ष होते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघूयात. त्यामध्ये सोपा प्रश्न आहे हा, कायद्यांवर आधारित. त्यामध्ये भारतीय सुशासनाचा कायदा 1858 याची जोडी तुम्ही लावू शकता. भारत मंत्री पदाची निर्मिती झाली. भारतीय परिषद कायदा 1909 यामध्ये मुस्लिम मतदारसंघ स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले. भारत सरकारचा कायदा 1919 यामध्ये प्रांतात द्विदल शासन पद्धती डायरकी लागू करण्यात आली आणि भारत सरकारचा कायदा 1935 यामध्ये केंद्रीय द्विदल शासन पद्धती लागू करण्यात आली. ओके, सो याचं उत्तर तुम्ही सांगू शकता तो म्हणजे ऑप्शन नंबर 3. ओके, ए चं 4, बी चं 1, सी चं 3 आणि डी चं 5. येस. पुढे जाऊयात. पुढच्या प्रश्नामध्ये अगेन जोड्या लावाचा प्रश्न आहे. सोपा आहे. मोपल्यांचे बंड आपल्या सर्वांना माहिती आहे, केरळ. कोलांचा उठाव तो म्हणजे आता कोलांचा आणि संतालांचा याच्यामध्ये तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतं. त्यामुळे जर तुम्ही भिल्लांचा उठाव हा खानदेश याची जर जोडी लावली तर तुम्हाला उत्तर लगेचच मिळेल. ए चं 2 आणि बी चं 1 असा एकच ऑप्शन आहे, ते म्हणजे क्रमांक 1. ओके, त्यानंतर पुढे जाऊयात. आता हा सुद्धा प्रश्न थोडासा आपण म्हणत की डिबेटेबल आहे याचा आन्सर. 1857च्या उठावानंतर बंगालमधील नीळ उत्पादक शेतकऱ्यांना मळे वाऱ्याविरुद्ध उठावात यश मिळण्याचे कारण कोणते?
आता संघटना व शिस्त होती हे 100% आहे. हिंदू मुस्लिम शेतकरी ऐक्य हे सुद्धा तुम्हाला 100% बघायला मिळेल. तर फक्त प्रश्न एवढाच आहे, सहकार्य तर होतच, कॉपरेशन होतच म्हणून तर यश मिळालं, पण उपक्रमशीलता म्हणजे एंटरप्रेन्योरशिप हे याचा उल्लेख आपल्याला सापडत नाही. आणि दुसरं म्हणजे मळेवाल्यात पडलेली फूट. तर काही ठिकाणी आपल्याला असा उल्लेख सापडतो की ब्रिटिशांनी 57च्या उठावामध्ये म्हणजे 57च्या उठावानंतर ब्रिटिशांमध्ये जी धास्ती निर्माण झाली होती, त्यामुळे बऱ्याचशे मळेवाल्यांकडून सुद्धा किंवा जे बंगालमधले जे जमीनदार होते यांच्या मनामध्ये शेतकऱ्यांच्या बद्दल आपण बघतोय की सहानुभूतीची भावना या काळात तयार झालेली होती. प्लस आपण बघतोय की या शेवटाकडे इंडिगो कमिशन सुद्धा स्थापन करण्यात आलं होतं आणि बरेचसे बंगालमधले जे मळेवाले होते हे युपी म्हणजे उत्तर प्रदेशच्या भागामध्ये सुद्धा निघून गेले होते. तर माझं मत आहे की याचं उत्तर यायला पाहिजे फक्त बी, सी आणि डी. कारण सहकार्य आहे ठीक आहे, पण उपक्रमशीलता याचा आपल्याला कुठेही उल्लेख सापडत नाही. तर बघूयात आयोग याचं काय उत्तर देते. आयोग याचं एबीसी पण देऊ शकतं किंवा एबीडी पण देऊ शकतं. बघूयात, पण माझं उत्तर याचं असणार आहे बीसीडी. पुढे जाऊयात. आता हा कित्येक तरी वेळा विचारलेला हा प्रश्न आहे आणि हे न्यूजपेपर सुद्धा आता तुम्हाला पाठ असणंच गरजेचं आहे. म्हणजे मी तर माझ्या लेक्चर्समध्ये नेहमीच सांगत राहतो की श्रीपतराव शिंदे हे म्हणजे तुम्हाला झोपेतनं उठून जरी विचारलं तरी सांगता आलं पाहिजे, एवढं महत्वाचं ते न्यूजपेपर. ओके, पण बाकी सुद्धा मुकुंदराव पाटील यांचं म्हणजे दीनमित्र, वारा कोठारी यांचं म्हणजे जागरूक आणि भगवंतराव पाळेकर यांचं जागृती. ओके, याचा आन्सर असेल म्हणजे पर्याय क्रमांक 1. त्यानंतर शाहू महाराजांवरती प्रश्न आहे. सक्तीचा शिक्षणाचा कायदा केला, बरोबर आहे. विविध कला व कलाकारांना आश्रय दिला, हे सुद्धा बरोबर आहे. विधवा पुनर्विवाह कायदा पारित केला, हे सुद्धा बरोबर आहे. आणि शाहूपुरी या व्यापारपेठेची स्थापना केली, हे सुद्धा बरोबर आहे. म्हणून याचं उत्तर ए, बी, सी, डी, ऑल ऑफ दी अबोव. आता हा प्रश्न कदाचित कॅन्सल होऊ शकतो, कारण बीटी रणदिवे आणि सरोजिनी नायडू हे दोघेही कधीच या आयटक संघटनेचे अध्यक्ष नव्हते. आता जर आपण ऑप्शन वरती गेलो, जवाहरलाल नेहरू हे अध्यक्ष होते हे आपल्याला कन्फर्म माहिती आहे. तर डी या तीनही ऑप्शन मध्ये आहे. म्हणून आपण ते ऑप्शन जर समजा मार्कच करायचं झालं तर आपण हा ऑप्शन घेणार नाही. फक्त आपण जो मार्क कुठला करणार आहोत तर फोर्थ. ज्यांनी फोर्थ मार्क केलाय ते बरोबर असतीलच, पण आता प्रॉब्लेम असा आहे की आपल्याला ऑप्शन खरं तर पाहिजे होता ए आणि बी, पण तसा ऑप्शन नाही. तर बघत आयोग मोस्ट प्रॉब्ली हे हा जो क्वेश्चन आहे तो कॅन्सलच करेल. आणि 10वा शेवटचा हा आउट ऑफ दी बॉक्स असा आपण प्रश्न म्हणूयात, कारण मोस्ट ऑफ द विद्यार्थ्यांना याच्याबद्दल काही माहिती नसणार आहे. मुंबई पोलीस कमिशनरने ब्रिटिश राजवटीविरुद्ध कारवाया करणाऱ्यांना फाशी देण्यासाठी वधस्तंभ उभारला होता. आता यामध्ये जर समजा जायचंच असेल अगदी, किंवा आपण एलिमिनेशन टेक्निक वापरून कशा प्रकारे पोहोचू शकतो उत्तरापर्यंत, तर आपल्याला माहिती आहे की फ्रेझर नावाचं एक कमिशन होतं जे बंगालमध्ये स्थापन करण्यात आलं होतं. पोलीस कमिशन आहे. सो फ्रेझरचं पोलिसांशी काही ना काहीतरी संबंध आहे हे आपल्याला माहिती असतं. फक्त प्रॉब्लेम हे दोघं मुंबईचा आणि यांचा काही संबंध राहिलेला नाहीये. फोर्जेट हा जो व्यक्ती आहे हा मुंबईमध्ये सुरुवातीला एसपी आणि नंतर त्याचं नाव कमिशनर हे असं पद तयार करण्यात आलं. तर हा फोर्जेट हा बॉम्बे तेव्हाचा बॉम्बे प्रांताचा कमिशनर राहिलेला आहे. ओके, आणि अँड्र्यू फ्रेझरचा संबंध हा बंगालशी आलेला आहे. सो जर याचं उत्तर द्यायचंच असेल तर ते आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर 4. ओके, सो अशा प्रकारे 10 प्रश्न आले होते इतिहासावरती. फार तर फार आपण म्हणू शकतो की मीडियम सोपे पण होते, मीडियम पण आहेत, आणि काही असे प्रश्न आहेत जे की आउट ऑफ द बॉक्स सुद्धा आपण म्हणू शकतो. ओके, तर बघूयात आयोग उत्तर काय देणार आहे. बाकीचे तुमचे सुद्धा मार्क आपल्या टेलिग्राम चॅनल चाणक्य मंडलचा सर्वांनी जॉईन करा. त्याच्यावरती तुमचा काय अभिप्राय आहे तोही मांडा, म्हणजे आपल्याला कट ऑफ सांगण्यामध्ये मदत होईल. धन्यवाद.